नमस्कार. गुरुपौर्णिमा 2024 रविवार 21 जुलै 2024 रोजी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो आहोत आणि त्या निमित्ताने गुरु या विषयावरती गुरुतत्व या विषयावरती काही दोन शब्द बोलण्यासाठी आपण हे छोटस सत्र घेतो आहोत. यानंतर गुरुपौर्णिमेविषयी किंवा गुरुविषयी एक ध्यान साधना ती सुद्धा तुम्हाला याच चॅनलच्या माध्यमातून करायला मिळेल. तर त्याचाही नक्की आनंद घ्या. आजच्या पहिल्या सत्राकडे जाऊया. मुळामध्ये गुरु हा शब्द आपण अनेक वर्ष ऐकतो आहोत. विविध ठिकाणी आपण गुरु शब्द ऐकलेला आहोत. थोडंसं गुरुपौर्णिमा या विषयीचं महत्त्व बघूया. बहुतेकांना ते माहिती आहे, तरी एक सुरुवात करताना गुरुपौर्णिमेचं महत्त्व बघूया. मग गुरु शब्दाच्या व्याख्या बघूया. ज्या शास्त्रांनी दिलेल्या व्याख्या आहेत, शास्त्रशुद्ध व्याख्या, त्याचा अनुभव तो बघूया. आणि मग गुरु लक्षणे असा एक भक्ती संप्रदायातला वेगळा विषय तो थोडासा बघण्याचा प्रयत्न करूया. गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. मग भारतीय संस्कृतीमध्ये 12 पौर्णिमा येतात. 12 पौर्णिमांची 12 नावं आहेत. नुसती नावं नाहीयेत, 12 पौर्णिमांच्या 12 कहाण्या आहेत. आणि अमुक पौर्णिमा म्हणजे प्रत्येक पौर्णिमेचं एक महत्व आहे, त्यानुसार ती नावं दिलेली आहेत. सो आपण जेव्हा नावं म्हणतो तेव्हा ती नावं हा मुद्दा नसून त्या पौर्णिमेचं महत्व, त्या पौर्णिमेला कुठल्या प्रकारची साधना तुम्ही करू शकता किंवा त्या पौर्णिमेचा मुख्य विषय काय आहे असं सांगितलेलं आहे. पौर्णिमा म्हटलंच की तिथे पूर्णत्व आलं. पूर्णतत्वांच्या या गोष्टी आहेत. अशाच पूर्णतत्वांमधलं जे सगुण, परब्रह्म, निर्गुण असे विविध शब्द आपण ऐकलेत. पण असंच परमतत्व म्हणजे गुरुतत्व. मग गुरुतत्वाचा आजचा सोहळा, आजचा सण, ज्याला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. आपण सगळ्यांनी व्यासांचं महत्त्व निश्चितपणे ऐकलं असेल. वेदव्यास असं सुद्धा म्हणतात किंवा उच्छिष्टम जगत सर्व, म्हणजे ज्यांच्यापासून सर्व जगाचा पाया आणि सर्व जगाच्या विषयांची निर्मिती ज्यांनी केली, अर्थात वेदांची रचना ज्यांनी केली, त्यांना व्यास, ते व्यास. व्यासंग हा शब्द आपण ऐकला असेल. मग व्यास शब्द कुठून आला? की त्यांच्याकडे इतकं अफाट ज्ञान होतं की त्यांनी स्पर्श केला नाही असा कुठलाही विषय नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा व्यासंग असणं असं म्हणतो, म्हणजे इत्थंभूत त्याचं ज्ञान असणं, त्याचं सखोल ज्ञान असणं. इथून व्यास या शब्दाची आपल्याला व्याप्ती कळू शकेल. सो ही व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा हे सगळं आपल्याला माहीतच आहे. याच्याविषयी काही नवीन गोष्टी आज बघूया. व्याख्या किंवा आपल्याकडे गुरु हा जो विषय येतो, तर विविध प्रकारची भारतीय वैदिक संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये तत्वांची पूजा याला जास्त महत्व आहे. म्हणजे व्यक्तिपूजा नसून त्या तत्वाची पूजा, त्याच्या कोर एलिमेंटची किंवा ज्याला आपण शक्ती म्हणतो, त्याच्यातल्या शक्तीची किंवा तत्वाची पूजा, याच्यामध्ये गुरु हा विषय पहिल्यांदा येतो. मग गुरु ह्या शब्दाच्या अनेकविध व्याख्या येतात. वेगवेगळ्या व्याख्या आहेत. त्यातल्या काही डेफिनेशन्स, काही व्याख्या आपण बघणार आहोत. आणि मग त्याच्या अनुषंगाने गुरुलक्षण, समर्थ रामदासांचा समास वाचला असेल गुरुलक्षणांचा. गुरुनिश्चय, गुरुलक्षण, शिष्य लक्षण असे सुंदर समास येतात. तर उत्तम गुरुची लक्षणं सांगितली आहेत किंवा मुळात गुरु ओळखावा कसा हे सांगितलेलं आहे. हा विषय थोडासा आपण बघणार आहोत. अनेक व्याख्या आहेत. सगळ्यात सोपं गु आणि रू, दोन अक्षर आपल्याला दिसतात. आता वरवर बघायला असं वाटतं की अरे दोन अक्षरी शब्द आहे, छोटासा शब्द आहे. भारतीय संस्कृतीची गंमत अशी आहे किंवा मंत्रशास्त्राची गंमत अशी आहे, जेवढं छोट, जेवढं लघु, जेवढं सूक्ष्म रूप, तेवढी त्याची ताकद जास्त, असं मंत्रशास्त्र सांगतं. उदाहरणार्थ, ओम हा मंत्र तुम्हाला माहिती असेल. दिसायला एक छोटस अक्षर आहे, 3.5 मात्रा त्याच्यात आहेत आणि मग अखंड ब्रह्मांड व्यापून आहे. सो जेवढं सूक्ष्म, तेवढी सूक्ष्म शक्ती. अणुशक्ती माहिती आहे, आपण अणुशक्ती, अणुबॉम्ब हे शब्द वापरतो. अणुशक्ती काय आहे? अणु म्हणजे काय? अगदी एवढूसा, जो दिसणार पण नाही कदाचित उघड्या डोळ्याने, असं छोटस आहे, पण त्याच्यात एवढ्या मोठ्या विस्फोटाची ताकद आहे. सो इतकी ऊर्जा त्याच्यामध्ये सामावलेली आहे. तसा गुरु शब्द आहे. ही वरवर दिसायला दोनच अक्षर आहेत आणि अगदी छोट गुरु म्हणायला पण असं काही फार त्याच्यामध्ये आ उ असा काही आकार नाहीये मोठा. सो पटकन म्हणून होतो असा शब्द आहे. दिसायला छोटा शब्द आहे आणि सगळं ब्रह्मांड व्यापणारा,
सगळ्यात मोठी ताकद असणारा असा शब्द आहे. मग गुरुच्या ऑपोजिट काय, त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय होतो? लघु. लघु आणि गुरु. म्हणजे आपण लघु आहोत आणि आपल्यापेक्षा महत् असं काहीतरी तत्व आहे, ते गुरु तत्व. किंवा प्रत्येक लघु घटकाला जो गुरु बनण्याची ताकद देतो, त्या लघुपासून गुरुपर्यंतचा प्रवास जो घडवून आणतो, तो गुरु, असंही गुरु तत्वाला म्हणता येईल. आणखी थोड्याशा व्याख्या बघूया. या व्याख्या बघत असताना आपण वेगवेगळ्या ग्रंथांचा, विशेष करून भारतीय संप्रदाय, भक्ती संप्रदाय आणि भारतीय संस्कृती यांचा थोडासा आधार घेणार आहोत. मग गुरुमध्ये ग आणि र हे दोन अक्षर आहेत. थोडस मंत्रशास्त्राचा आधार घेऊ सुरुवातीला. ग आणि र ही दोन अक्षर आहेत. गकार पूर्वरूपम, अथर्वशीर्षामध्ये गकाराचं वर्णन येतं. गकार पूर्वरूपम एक अर्थ गचा. गचे अनेक अर्थ आहेत. ग आणि त्याला उकार आलाय, गु. मग गुह्यता हा शब्द ऐकला असेल किंवा गूढता हा शब्द ऐकला असेल. सो असं काहीतरी जे गुह्य आहे, जे गूढ आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी रहस्य आहे किंवा ज्याच्याविषयी आपल्याला फारसं माहीत नाही. आपण गुह्य ज्ञान म्हणतो ना, आगमशास्त्र, ही जी गूढ आहेत, हे गूढ विज्ञान असं आपण म्हणतो. गूढ का म्हणतो? कारण ते आहे, तिथे काहीतरी आहे, तिथे कुछ तो बात है, पण मला ती माहिती नाहीये, अजून मला ती उलगडली नाहीये. अशा गोष्टीला आपण म्हणतो. तसा तो पहिला ग आणि त्याचा उकार आहे. उकाराचा अर्थ पुढेही बघूया, पण तसा तो उकार आहे आणि ग आहे. तो हा गु जो पहिला शब्द आहे, अक्षर आहे, तो असं सुचवतो की इथे काहीतरी आहे ज्याचं मला अज्ञान आहे. दुसरा गकार हा जडतत्व किंवा पृथ्वी तत्वमय आहे. गणपतीचा ग आपण म्हणतो, ग गणपतीचा. मग गकार काय सुचवतो? पृथ्वी तत्व सुचवतो. किंवा गंग हा बीजमंत्र आठवा. पृथ्वी तत्व आहे, जडत्व आहे. याचा अर्थ असं काहीतरी ते जड आहे, त्या जड गोष्टीला त्याच्या सूक्ष्मतेची जाणीव करून देण्यासाठी पुढे रू आलेला आहे. परत बघूया हा. गकार म्हणजे जडत्व, पृथ्वी तत्व. एक अर्थ आपण बघितला गुह्यता किंवा मला एखाद्या विषयाची माहिती नसणं, ज्याला आपण अज्ञान म्हणू शकतो. असं काहीतरी, मग कुठल्या तरी गोष्टीचा अज्ञानाचा पडदा, कुठला तरी पडदा की ज्याच्यामुळे आपल्याला त्याची, ते नक्की काय आहे हे माहिती नाहीये, नुसताच अंदाज बांधतोय पण आपल्याला माहित नाहीये, असं काहीतरी. जडत्व, अज्ञान, गुह्यता या तीन शब्दांची एक झलक गु ह्या पहिल्या अक्षरामध्ये, पहिल्या बीजाक्षरामध्ये दिसते. आणि या सगळ्याचा अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा, तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, गुह्यतेकडून गुह्यतेवरचा पडदा हटवून त्याच्यामधलं ज्ञान विस्तृतपणे दाखवणारा, त्याच्यामध्ये काय आहे, काय रहस्य आहे, काय गोष्टी आहेत हे उलगडून सांगणारा. आणि चौथं जे आपण बघितलं होतं जडत्व, या जडत्वाकडून सूक्ष्मत्वाकडे किंवा पृथ्वी तत्वाचा आणखी एक अर्थ होतो की ज्याला आकार उकार आहे, सगुणत्व आहे. सगुणत्वाकडून निर्गुणत्वाकडे नेणारं असं दुसरं अक्षर म्हणजे र. र हे अक्षर आपण रामरक्षा शिकलो होतो तेव्हा भरभरून त्याचा अर्थ बघितला आहे. रकाराचा अर्थ आहे अग्निबीज, अग्नी, बीजाक्षरांमधलं अग्निबीज. मग अग्नी काय करतो? रकार काय सुचवतो? अग्नी, अग्नी म्हणजे प्रकाश, तेज, बरोबर आहे. एक पहिले तीन अर्थ लक्षात आहेत. पृथ्वीचं आपण म्हटलं होतं जडत्व, गुह्यता, अज्ञान. या तिन्ही मध्ये प्रकाश ऍड करा की काय होईल? अज्ञानामध्ये प्रकाश निर्माण झाला म्हणजे अज्ञानाचा अंधार, तमस, तम दूर झालं आणि प्रकाशाची वाट, आपण ज्ञानाची वाट पकडली. सो ज्ञान मार्ग आपल्यासाठी खुला झाला. तो ज्ञानाचा मार्ग दाखवणारा असा हा ऋकार आहे, असं हे अग्निबीज आहे. जडत्व आहे, सगुणत्व आहे, त्याला निर्गुणत्वाकडे नेणारा, त्याच्यातली सूक्ष्मता दर्शवणारं असं अग्निबीज आहे. आणि तिसरं जे आपण म्हणत होतो की गुह्यता, ज्ञानाचा मार्ग जसं म्हटलं, तर हे अग्निबीज काय करतं? या सगळ्यावरती प्रकाश टाकतं आणि त्याच्यामधनं जे काही तुम्हाला बघण्याजोगं आहे, किंवा अग्निबीजाचा दुसरा एक अर्थ आहे प्रत्यक्षात येणं, मॅनिफेस्टेशन ज्याला म्हणतात. सो हे तेज आहे. आणि असं तेज की जे काहीतरी गोष्ट प्रकाश झोतात आणतं, त्याला म्हणतात गुरु. गुरु ह्या शब्दाचा थोडक्यात अर्थ बघण्याचा, पहिला अर्थ बघण्याचा प्रयत्न केला. आणखीही काही अर्थ बघूया. सो ही दोन अक्षरं, त्यातला जो उकार आहे
हा उकार विकार दर्शक असतो. म्हणजे सूर्य शब्दामध्ये उकार येतो, रफार पण येतो. सहसा उकार म्हणजे या सगळ्यामधले जी असमतोलता आहे, असमतोल आहे किंवा जे विकार आहे, जो एक इम्बॅलन्स आहे, जी एक उणीव आहे, ती भरून काढणारा, त्याचा सर्वनाश करणारा, ती नाहीशी करणारा आणि बीजरूपी, अग्निरूपी बीजाकडे नेणारा असा. एका ओळीमध्ये तमसोमा ज्योतिर्गमय हा गुरु शब्दाचा पहिला अर्थ. दुसऱ्या एखाद्या व्याख्येकडे बघूया. गुरु शब्दाच्या व्याख्या भारतातल्या अनेक शास्त्रांमध्ये आहेत. भगवद्गीतेत आहेत, मुंडक उपनिषद आहे, पुराण आहेत, वेद आहेत, कबीराचे दोहे आहेत. तर आपल्याला जेवढं सोपं आहे ते बघण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. मग भगवद्गीतेमध्ये छान अनेक व्याख्या येतात किंवा मगाशी म्हटलं असं उपनिषदांमध्ये येतात. एखादी व्याख्या बघायची झाली तर ऊर्ध्वम मूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. आता त्याचं वर्णन केलेलं आहे की हा असा आहे, ऊर्ध्व मूल आहे, खाली शाखा आहेत, इकडे फांद्या आहेत, तिकडे मूळ आहे. य तम वेद सह वेदवीत. काय वर्णन केलंय की अशा प्रकारे दिसणारा, साधारण एखाद्या झाडाचं कसं वर्णन करू तशा प्रकारे असणारा आणि वेदांचं तात्पर्य सांगणारा, वेदांचं ज्ञान उलगडून सांगणारा असा कोणीतरी, अशी कुठली तरी शक्ती, असं कुठलं तरी तत्व म्हणजे गुरु. मग वेदांचं ज्ञान म्हणजे पुन्हा एकदा मगाचाच विषय झाला, गुह्य ज्ञान आहे. तमसाकडून, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, भुक्तीकडून मुक्तीकडे नेणारं ज्ञान आहे. सो जडत्वाकडून निर्गुणत्वाकडे नेणारं ज्ञान आहे. म्हणून ते सुद्धा एक सुंदर व्याख्या आहे गुरु या शब्दाची. चार वेद येतात, वेदांचा विषय निघाला म्हणून चार वेद येतात. त्याच्यात यजुर्वेद नावाचा एक वेद येतो. या यजुर्वेदामध्ये गुरु ह्या शब्दाचे छान अर्थ सांगितलेत, वेगवेगळे अर्थ सांगितले आहेत. त्याच्यातही सिमिलर येतं. त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की वेदांमधली ऋचा, जे एखादा श्लोक घ्या किंवा ऋचा घ्या किंवा आपण अथर्वशीर्षातल्या एखादा श्लोक म्हणूया किंवा श्री सुक्तामधली ऋचा असते की नाही. तर अधैरुचरुक्तानां गुरुपम पदैराप्नोति निविदः असं म्हणताना यजुर्वेदामध्ये काय सांगितलं की अर्धी एखादी ऋचा असेल तर त्याची पूर्तता करणारा किंवा ज्याला आपण म्हणतो की त्यातल्या एक एक अक्षरामध्ये उतरून त्याचा अर्थ उलगडून सांगणारा किंवा त्याच्यामधलं गुह्य ज्ञान देणारा, रिडिंग बिटवीन द लाईन्स अशा अर्थी. की वरवर लिहिलेला एक शब्दार्थ आहे, एक ट्रान्सलेशन असतं, भाषांतर असतं. हे भाषांतर हे तर कोणीही करू शकतं, पण त्याच्या अक्षरांमध्ये उतरणारा, त्या अक्षरांची फोड करून सांगणारा असं जो कोणी सांगू शकतो, सो वेदांच्या ऋचांचा जो विविध प्रकारे अर्थ लावू शकतो आणि तो नुसता अर्थ लावत नाही तर व्यक्तिनुरूप त्याला तो अर्थ उलगडून सांगू शकतो, त्याला गुरु म्हटलेलं आहे. कुठे? यजुर्वेदामध्ये. ही झाली यजुर्वेदानुसार गुरु या शब्दाची व्याख्या. आणखी काही व्याख्या बघूया गुरु या शब्दाविषयी. मगाशी जसं म्हटलं की वेगवेगळी शास्त्र आणि वेगवेगळे ग्रंथ, जसं ज्ञानेश्वरीमध्ये आहे किंवा समर्थ रामदासांच्या पाचव्या समासामध्ये माझ्या मते गुरु लक्षण असा अख्खा समासच येतो. त्यातली काही उदाहरणं आपण बघणार आहोत, पण त्याआधी कबीराचा मगाशी उल्लेख झाला. सो कबीर काय म्हणतो गुरु या तत्वाबद्दल? सगळ्यांनी गुरु हे तत्व सांगितलेलं आहे आणि कबीराने विस्तृत सांगताना गुरु बद्दल म्हटलंय, गुरु के लक्षण चार बखाना. चार लक्षण, गुरुची लक्षणं. प्रथम वेद शास्त्र को जाना, जो वेद आणि शास्त्रांना जाणतो. वेद म्हणजे चार वेद, शास्त्र ह्याच्यात भरपूर बराच विषय येतो, विस्तृत विषय येतो. पण मग पुराण आली, वेद आले, शास्त्र आले, वेदांग आली, ज्योतिष आलं, कल्प आलं, असे बरेच त्याच्यामध्ये उपविषय येतात. तो गुरु के लक्षण चार बखाना, प्रथम वेद शास्त्र को जाना, तुझे हरिभक्त मन कर्म बानी, तीजे समदृष्टी करी जाणी. आता एक एक बघूया हा. चार मुख्य त्यांनी म्हटलेलं आहे. पहिलं तर आपल्याला कळलं. दुसरं हरिभक्त मनकर्म जाणे, मनकर्म बचन ध्यान जो लावे, हनुमान चालिसेत पण येतं. तर दुसरं काय आहे? हरिभक्त मन कर्म बानी, म्हणजे हरिभक्तीमध्ये मन, कर्म, वचन ज्याचं हरिभक्तिमय आहे असा कोणीतरी, असं कोणीतरी सांगणारा. याचा अर्थ काया वाचा मन इंद्रिय कृती बोलणं या सगळ्यामध्ये ज्याच्या सुसूत्रता आहे, म्हणजे बोलतोय एक करतोय भलतच असं नाही. जे बोलतो आहे, जे आचरणात आहे तेच तो बोलतो आहे आणि जे जे आचरणात आहे ते सांगतो आहे आणि जे सांगतो आहे तसंच वागतो आहे. तर त्याच्या सगळ्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांमध्ये एकवाक्यता आहे असा कोणीतरी गुरु.
की जे समदृष्टी करी जानी. समदृष्टी याचा अर्थ अनेक अर्थ आहे. तिसरं लक्षण असं म्हटलंय की सगळ्यांची समदृष्टीने समत्वाने व्यवहार करणारा. समत्व याचा अर्थ उच्च नीच गरीब श्रीमंत विविध वर्ण धर्म जात या हे भेदभाव न करता जो सगळ्यांची समत्वाने ज्ञानप्राप्तीसाठी मदत करू शकतो किंवा ज्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये त्याचा समान व्यवहार आहे असा कोणीतरी त्याला गुरु म्हटलेला एक लक्षण सांगितलेलं आहे. गुरुचं व्याख्याच म्हणूया पण लक्षण सांगितलेलं आहे. हम्म. त्याच्यानंतर चौथ्या लक्षणाकडे चौथो वेद विधी सर्व कर्मा ये चार गुरु गुण जानो मर्मा. काय म्हटलेलं आहे चौथं लक्षण जे आहे की सर्व कर्म ही धर्मशास्त्रानुसार वेदांना अनुसरून वैदिक जीवन पद्धतीला धरून सर्व कर्मांमध्ये धर्माचं आणि कर्माचं आणि वेदांचं आचरण असणारा असा कोणीतरी. आता गुरु हा एक मोठा शब्द बघतोय पण त्याचे छोटे बरेच उपशब्द आहेत. थोडेसे गुरुचे एखादी अजून व्याख्या बघूया आणि मग आपण वेगवेगळे आपल्याला माहीत असलेले गुरु विषयीचे शब्द बघूया. मग मगाशी जसं म्हटलं की गुरुची लक्षणं येतात तसं एक त्याच्यामधली व्याख्या कम लक्षण. व्याख्या सुद्धा आहे आणि लक्षण आहे असं ज्याला म्हणता येईल. हरवृष्टे गुरुस्त्राता गुरवृष्टे न कश्चन. इतके सुंदर सुंदर वाक्य आहे. हरवृष्टे हरी रुसला म्हणजे विष्णू रुसून बसला, विष्णू चिडला, विष्णू कोपला. सत्यनारायणाची गोष्ट आहे. विष्णू रागावला होता त्या ब्राह्मणावरती की ज्याने तो विसरून गेला विष्णूला. सत्यनारायण करीन असं म्हणाला आणि विसरूनच गेला आयत्या वेळी. आनंदाच्या क्षणी विसरून गेला. तसं हरी रुसला समजा तुम्ही विसरलातच देवाला आणि देव जरी चिडून बसला गुरुच त्राता तर गुरु मात्र तारून नेऊ शकेल तुम्हाला. तर आहे म्हणजे एक ऑप्शन आहे आपल्याकडे की देव रुसला तरी कोणीतरी तारणारा आहे. पण गुरु रुष्टो न कश्चन. गुरुच रुसला, गुरुलाच रुष्ट केलात, गुरुच रागावला, गुरुलाच तुमचं वागणं पटलं नाही, आवडलं नाही, तर मात्र कोणीही मदतीला येऊ शकत नाही. म्हणजे न कश्चन तर कोणीच नाही. तस्मात सर्व प्रयत्नेन गुरुमेव प्रसादयेत. हा भक्ती संप्रदायातला मोठा संदर्भ आहे आणि म्हणून सर्व प्रयत्नांनिशी सर्व शक्तीनिशी सर्व अंतःकरणातल्या आपल्या कृतज्ञतेनिशी गुरुला कायम प्रसादयुक्त म्हणजे गुरुला प्रसादयुक्त नजरेने बघावं याचा अर्थ प्रसादयेत याचा अर्थ गुरुला संतुष्ट करावं. गुरुची साधना किंवा गुरुकृपा किंवा आपल्याकडे पादुकांची साधना अशा विविध साधना आहेत गुरूंच्या. तर हे एक आणखी छोटंसं लक्षण आणि व्याख्या. हरवृष्टो गुरुस्त्राता खूप प्रसिद्ध व्याख्या आहे ही. गुरु शब्द बघत असताना असं लक्षात आलं गुरुचरित्र हाचा विषय आपल्याला माहिती आहे. गुरुचरित्रात गुरूंचे असंख्य वर्णन येतात. पण मुळामध्ये आपण ज्या काळात राहतो तिथे गुरु हा एक मोठा शब्द आहे. सरसकट गुरु लक्षण किंवा गुरुच्या व्याख्या आपण का बघतो आहोत त्याचं मुख्य कारण की सरसकट सगळ्यांना गुरु म्हणत नाहीत. मग वेगवेगळे शब्द आहेत. उदाहरणार्थ आपल्याकडे आपण लक्षण बघायच्या आधी काही शब्द अजून बघूया. उदाहरणार्थ शिक्षक, प्रशिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, आचार्य, प्राचार्य, कुलगुरू, विद्वान, पंडित असे कितीतरी शब्द आहेत टीचिंग या अर्थाचे. बरोबर. त्यामुळे गुरु याचा डिरेक्ट अर्थ तसाच्या तसा अर्थ शिक्षक असा सहसा घेऊ नये. कारण मगाशी म्हटलं तसं की ही एवढी शब्दावली आहेत. सो अगदी ज्याला आपण शिक्षक म्हणू म्हणजे साक्षर करणारा आपल्याला वाचायला लिहा वाचायला शिकवणारा त्याला शिक्षक अशी त्याची व्याख्या आहे. शिक्षा देणारा म्हणजे पनिशमेंट नाही. शिक्षा म्हणजे तुम्हाला साक्षरता देणारा, तुम्हाला उत्तम पुस्तकातलं ज्ञान प्राप्त करून देणारा पण जे लिखित आहे पुस्तकात आहे अशा प्रकारचं. आणि त्याच्या बाजूनी त्याच्या बरोबरीने काही व्यावहारिक आपण ज्याला कला कौशल्य निपुणता स्किल्स म्हणतो आजकाल तसं शिकवणारे हे शिक्षक असतात. गुरु कुठच्या कुठे आहे हे कळेल आता. ही एवढी सगळी मध्ये मंडळी आहेत आणि त्याच्या परे गुरु आहे आणि त्याच्या परे सद्गुरु आहे. गुरु सद्गुरु परमगुरु काही वेगवेगळे शब्द येतात. तर शिक्षक ही पहिली पायरी. पायरी असं नाही म्हणजे कोणाला असं आपण काही त्यांचं रँकिंग करत नाही, हायरार्की नाहीये त्याच्यामध्ये. पण अर्थाच्या छटा बघा आणि मग कळेल की सरसकट सगळ्यांना जरी आपण गुरु म्हणत नसलो तरी शास्त्रामध्ये व्यावहारिक गुरु आणि पारमार्थिक गुरु असे दोन विषय येतात.
गरुड पुराणाचा हा विषय आहे. गरुड पुराणामध्ये अप्रतिम उपमा येते व्यावहारिक देह आणि पारमार्थिक देह. गरुड पुराण असं म्हणतं की अरे तू जन्माला आलेल्या माणसा तुझे दोन देह आहेत. एक आहे तुझा व्यावहारिक आणि एक आहे पारमार्थिक. मग माझ्या व्यावहारिक देहाचे विषय, गरजा, कर्म, कृती, आचार विचार, त्याची जी भूक आहे, त्याची जी बौद्धिक एक तहान आहे, हे सगळं पुरवणारे असे सुद्धा गुरुच आहेत. आणि माझ्या आध्यात्मिक जगाचं किंवा पारमार्थिक देहासाठी काहीतरी करणारे हे सुद्धा गुरुच आहेत. सो अशा प्रकारे मुळात दोन मुख्य मुख्य भेद झाले गुरूंचे. एक आहे आपल्याला व्यवहार ज्ञान देणारे ते गुरु, आणि दुसरे परमार्थाचं ज्ञान देणारे किंवा आजकाल आपण ज्याला आध्यात्मिक ज्ञान म्हणतो, असं आध्यात्मिक गोष्टी सांगणारे ते गुरु. हं. त्याच्यामध्ये मगाशी म्हटलं असं शिक्षक, प्रशिक्षक. मग प्रशिक्षक म्हणजे काय? शिक्षक जसं तुम्ही म्हणाल की आपण एखादं साक्षर करणारा, मी मगाशी म्हटलं ना, एखाद्या विषयाची माहिती देणारा, साक्षर करणारा, तो झाला शिक्षक. प्रशिक्षक त्याच्यामधलं काहीतरी स्पेशलाइज्ड गोष्ट आपल्याला शिकवणारा प्रशिक्षक. म्हणजे एखादा खेळ, तर खेळाचे प्रशिक्षक असतात. पण सामान्यपणे सगळे विषय क्लासरूम टीचर म्हणतो की नाही, त्याला आपण शिक्षक म्हणू शकतो. मग त्याच्यात कोणी कुठल्या एका विषयात पारंगत असेल आणि त्याची खासियत असेल, वक्तृत्व आहे, काव्य आहे, कला आहे, चित्रकला आहे, तर तो त्या विषयाचा प्रशिक्षक झाला. तो काहीतरी विशेष ज्ञान त्या विषयामधलं आपल्याला मिळवून देतो. मग त्याला प्रशिक्षक म्हणू शकतो आपण. सिमिलरली पुढे येतात अध्यापक आणि प्राध्यापक. साधारणतः तुम्हाला व्यावहारिक आणि सांसारिक जगामध्ये यशस्वी होण्यासाठी, चरितार्थ चालण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते ज्ञान देणारे हे अध्ययन, म्हणजे अध्ययन करतो, पुस्तकीय अध्ययन ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण अध्यापक असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ की हे केलं असता तू अमुक अमुक परीक्षा पास होईल, कोणी काय MBA होईल, कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल. आणि मग प्राध्यापक, प्रोफेसर ना, कॉलेज किंवा महाविद्यालयीन स्तरावरती आपल्याकडे प्राध्यापक असतात. त्याचं कारण काय, की व्यवहारामध्ये चरितार्थासाठी तुम्हाला ज्या प्रकारच्या अध्ययनात गोष्टी येणं आवश्यक आहे, तिथे ध्य अक्षर आलंय बघा. अध्यापक अध्ययनामध्ये ध्य अक्षर येतं. ध्य कुठे कुठे येतं? ध्यायेताच्या अनुबाहू ध्य, ध्य आलेलं आहे. किंवा ध्यान मंत्र किंवा ध्यान, आता ध्यान करा असं आपण म्हणतो. सो ध्य याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा व्हिज्युअल इफेक्ट जोडणार आहे. एखाद्या गोष्टीला ध्य म्हणजे तुमच्या नजरेच्या टप्प्यात, तुमच्या दृष्टीच्या टप्प्यात ती गोष्ट उभी करणार आहे. याचा अर्थ व्यवहारामध्ये या प्रकारचं ज्ञान केलं असता तू हे मिळवू शकतोस, इथे इथे पोहोचू शकतोस, हे प्राप्त करू शकतोस, अशी एक विजन, अशी एक दूरदृष्टी आपल्याला देणारे ते अध्यापक किंवा प्राध्यापक, असा त्याचा आणखी एक छटा झाली. अजून आपण गुरुपर्यंत पोहोचायचंय. शिक्षक झाले, अध्यापक झाले, प्राध्यापक. परत प्र लागला. प्र लागला की मंत्रशास्त्रातला प्र आहे. प्र लागला की पुढे तेच येतं की त्याच्यातही काहीतरी विशेष गोष्टी असणारे, काहीतरी विशेष ज्यांचा सहभाग आहे किंवा आपण ज्याला म्हणतो स्पेशलायझेशन आहे, असं काहीतरी ते प्राध्यापक असा तिकडे अर्थ होईल. पुढे येतात आचार्य. आचार्य शब्द ऐकला असेल बऱ्याचदा. संस्कृत प्रशालांमध्ये आचार्य, शिक्षिकेला आचार्य आणि शिक्षकांना आचार्य म्हणतात. गमतीचा भाग असा आहे की काळाच्या ओघात कुठेही कुठलाही शब्द वापरला जातो. याला माणसांचा दोष नाही, भाषेचाही नाही. याला भाषा, आपण म्हणतो ना की भाषेमध्ये अनेक स्थित्यंतर येतात, अनेक भाषेचा पण एक प्रवास चालू असतो आपल्या आपल्या बरोबर. भाषा सुद्धा उत्क्रांत होते, वर येते, खाली येते, असं सगळा भाषेचाही प्रवास चालू असतो. तो आचार्य आणि प्राचार्य हे शब्द पण आपण सरसकट ऐकलेले आहेत. महाविद्यालयीन स्तरावर ऐकतो किंवा विश्वविद्यालयामधले प्राचार्य असं म्हटलं जातं, पण त्याचा मूळ संस्कृत अर्थ फारच वेगळा आहे. आचार्य याचा अर्थ अशी स्थिती, अशी अवस्था की जो आपल्या आचरती इति आचार्य, आचरती य पण आलेला आहे तिकडे, की जो एखादी गोष्ट आचरणात आणतो आणि त्याच्यानुसारच पुढे पुढे जातो, तो आचार्य. ती व्यक्ती म्हणजे आचार्य. म्हणजे काय, की जो जे शिकवतो आहे ते स्वतःही आचरणात आणतो आहे. जर धर्माचं ज्ञान देतो आहे, जर मंत्राचं ज्ञान देतो आहे, जर भक्ती शिकवतो आहे, जे काही शिकवतो आहे ते स्वतः देखील आचरणात आणतो.
त्यामुळे त्याची कृती आणि त्याचं आचरण हे संलग्न आहे, हे हे एकरूप आहे, याच्यामध्ये एकवाक्यता आहे, अलाइन आहे, असे कोणीतरी असतात ते म्हणजे आचार्य. त्यामुळे आचार्य आणि शिक्षक अध्यापक यातला थोडा थोडा फरक आता लक्षात आला असेल. त्याच्यानंतर येतात कुलगुरू. आचार्य आणि प्राचार्य, परत प्र लागलेला आहे, तोच मगाच सारखाच विषय आहे. कुलगुरू हा एक शब्द येतो, त्याच्यात गुरु हा शब्द येतो, पण कुलगुरू शब्दाचा आणखीन विस्तृत अर्थ तरी सुद्धा गुरुच्या जे गुरु या विषयापेक्षा किंचित वेगळ्या स्तरावरती कुलगुरू येतात. कुलगुरू याचा अर्थ तुमच्या कुळानुसार, तुमच्या वर्णानुसार, तुमच्या वर्णाश्रम किंवा धर्म हा जो विषय येतो, याच्यानुसार तुम्ही या कुळात राहून कुठल्या प्रकारची संस्कृती, संस्कार तुम्हाला बंधनीय आहेत किंवा कुठल्या प्रकारचे संस्कार तुम्ही आचरणात आणले पाहिजेत, कुठल्या प्रकारे तुमचं वागणं पाहिजे, काय चूक, काय बरोबर, ऋत, सत्य या गोष्टी उलगडून सांगणारे, पण तुमच्या कुळानुसार, कुळ, वर्ण, धर्म यानुसार गोष्टी सांगणारे, याला कुलगुरू अशी सुंदर व्याख्या आहे. आणि मग पुढे जे येतात आचार्य, कुलगुरू यांचे आणखी काही ठिकाणी संदर्भ येतो. उदाहरणार्थ आपल्याकडे जे विविध संस्कार करतात ना, यज्ञोपवीत म्हणजे विविध 16 संस्कार वगैरे जर तुम्ही ऐकले असतील तर, किंवा गुह्य संस्कार ऐकले असतील, तर अशा विविध संस्कारांमध्ये जे येतात तिथे सुद्धा आचार्य येतात, हे सगळे विधी आणि संस्कार करणारे. पण आपण एक अर्थ बघितला, कुलगुरू. त्याच्यानंतर मगाशी जसं म्हटलं की आणखीन एक पदवीमध्ये येते उपाध्याय. उपाध्याय हे आडनाव सुद्धा आहे आपल्याकडे, उत्तर भारतात पण आहे हे आडनाव प्रसिद्ध. सो उपाध्याय ही खरं तर पदवी आहे आणि त्या पदवीचं पुढे म्हणजे पदवी काय म्हणते, उपाध्याय ही खरं तर अशा या लेवलवरचे शिक्षक, प्रशिक्षक, अध्यापक, प्राध्यापक असं करत करत उपाध्याय हा विषय येतो. उपाध्याय याचा अर्थ मगाशी मी जसं म्हटलं होतं की दशग्रंथी ब्राह्मण हा विषय कधी ऐकला असेल. हनुमान, हनुमान दशग्रंथी, दशग्रंथांचं, किंवा रावण दशग्रंथी होता. दशग्रंथी होता म्हणजे काय, 10 ग्रंथांचं ज्यांनी अध्ययन केलं आहे. मग आपल्याला वाटेल कुठले तरी 10 ग्रंथ असतील बाबा, तर असं नाहीये. त्याच्यामध्ये विशेष नोंद आहे की शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, छंद, वेद, निरुक्त इत्यादी असे त्यांचा एक समूह आहे. या 10चं अध्ययन जो करतो आणि या 10च्या अध्ययनासाठी जो तुम्हाला मदत करतो किंवा हे प्रशिक्षण, हे शिक्षण, हे जो शिकवतो त्यांना उपाध्याय, उपअध्याय, उप याचा अर्थ जवळ. उपयाचे अनेक अर्थ आहेत. एक अर्थ जवळ. एखादं शहर असतं आणि उपनगर असतात ना, सबब म्हणतो, म्हणजे मुख्य शहराच्या बाजूची छोटी छोटी शहरं. सो उपाध्याय. मग उपाध्याय काय करतात, एखाद्या मुख्य मोठ्या कॉम्प्लेक्स तात्विक अशा कुठल्या तरी विषयाच्या तुम्हाला जवळ नेतात. वेदांचे विषय आहेत शिक्षा, कल्प, व्याकरण. व्याकरण म्हणजे ग्रामर, भाषेचं व्याकरण हा एक क्लिष्ट विषय आहे. या क्लिष्ट विषयाला सांगड घालेल असं, किंवा हा क्लिष्ट विषय सोपा करून सांगतात, सुलभ करून सांगतात, उलगडून सांगतात, त्याच्या जवळ नेतात, ते म्हणजे उपाध्याय. मग तिथे उपाध्याय हा शब्द येतो. असं करत करत आता आपण कितीतरी याच्यामध्ये शिक्षकापासून सुरू करत करत बघितलं. आता या उपाध्यायांच्या वरती येतात ते म्हणजे गुरु. म्हणजे आता साधारण तुम्हाला गुरु ह्या शब्दाची ताकद आणि त्या व्यक्तीचा स्तर, हे व्यक्ती म्हणजे गुरुस्थानी किंवा गुरु तत्व, या तत्व कुठल्या स्तरावरती आहे याचा साधारण अंदाज येईल. मग मगाच्याच मुद्द्याकडे येऊया, व्यावहारिक आणि आध्यात्मिक. आता याच्यात लक्षात येईल की यातले काही जे आहेत हे शुद्ध व्यावहारिक ज्ञान देणारे आहेत, ते देखील गुरु आहेत. त्यांचा देखील आदर सन्मान या दिवशी आपण करतोच. एखाद्या कलेच्या क्षेत्रात तुम्हाला प्रशिक्षण देणारे तेही तुमचे गुरु आहेत, पण ते व्यावहारिक गुरु झाले. गुरु ही व्याख्या आलेली आहे ही मुख्यत्वे पारमार्थिक आणि आध्यात्मिक गुरूंसाठी. म्हणजे तुमचं आत्मज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, मगाशी म्हटलं तसं की तुमच्या जडत्वाकडून तुमच्या सूक्ष्मत्वाची, तुमच्या सूक्ष्म देहाची ओळख करून देणारे ते गुरु. किंवा तुमचं बाह्य स्वरूपाचं ज्ञान आहे, मी आरशात बघते छान दिसते, माझे केस असे आहेत, माझे डोळे तसे आहेत, अमुक आहे, मी टिकली लावते, हे जे काही आपण करतो हे तुमच्या बाह्य स्वरूपाचं ज्ञान. हे बघण्यासाठी गुरुची आवश्यकता नाही. गुरुची आवश्यकता कुठे आहे, तुमचं अंतरंग कसं आहे, तुमच्या अंतरंगात काय काय आहे. अच्छा 7 चक्र आहेत, बरं तिथं मला आरशात दिसत नाहीयेत, मग ती दाखवणारे अंतःचक्षु, आतला आरसा, मन मुकुर सुधारी, हनुमान चालिसेत जे वर्णन येतं, तसं आतल्या आरशामध्ये तुमचंच प्रतिबिंब लख्ख तुम्हाला दाखवणारा तिथे गुरु येतात.
त्यामुळे असा बाह्य आणि अंतर हा थोडासा इथे भेद येतो गुरु या शब्दाविषयी आपण बघत असताना. असं असं लक्षात येईल की पूर्णतः आध्यात्मिक विषय उलगडून सांगणारे असे कोणीतरी गुरु. दुसरी एक गुरुचं एक गोष्ट आता सांगता सांगता आठवली की अंतरंगापर्यंत पोहोचवणारे याचं एक उदाहरण देते, किंवा आपण जसं म्हणतो की आपल्यातल्या सामर्थ्याची, आपल्यामधल्या कलागुणांची, किंवा आपल्यातल्या कलागुण म्हणजे आता मी हे आध्यात्मिक संदर्भात बोलते आहे. आपल्या सामर्थ्याची, आपल्या शक्तीची, आपल्यामध्ये काय काय मिळवण्याची ताकद आहे, आपल्या मनाची ताकद काय आहे, काया वाचा मन इंद्रिय या सगळ्याचं सामर्थ्य काय आहे याची जाणीव करून देणारे ते गुरु. रामचरितमानसमध्ये एक सुंदर गोष्ट येते. गोष्ट काय आहे, असं असं उदाहरण घ्या की आपण एखाद्या लहान मुलाला बोलायला शिकवतो. आता शाळेत मॉन्टेसरी किंवा बालवाडीमध्ये मुलं येतात की नाही, त्यांना बोलता येत नसतं, बरोबर? मग आपण त्यांना बोलायला शिकवतो. मग जर मी त्यांना बोलायला शिकवते आहे आणि जर मी शिक्षक आहे, शिक्षिका आहे, तर मी त्यांना पहिल्याच दिवशी असं शिकवीन का, चला आता आपण शिकूया अक्षर, हे अ अक्षर आहे ना, हे तुझ्या मध्ये, तुमच्या स्वरयंत्रामध्ये इथे इथे असे असे आघात होतात. मग क अक्षर साधारण कंठव्य म्हणजे साधारण तुमच्या स्वरयंत्राच्या इथे क चे आघात होतात. असं आपण बालवाडीतल्या मुलांना शिकवतो का? की असं कर, मग एवढ्या अंशामध्ये तुझं तोंड उघड, मग असं म्हणून तो क बाहेर काढ, असं आपण म्हणतो का? नाही. आपण कुठल्या पद्धतीने शिकवतो? काहीतरी बोलून दाखवतो आणि ते आपली नक्कल करतात. तंतोतंत आपल्याला इमिटेट करत जातात. सो ही पद्धत आहे. ही एक पद्धत झाली. म्हणजे काय, की त्यांचं त्यांना बोलण्याची संधी आपण देतो. त्यांचं त्यांना आपण करू देतो, बोलू देतो. बरोबर? पण मगाशी जी रामचरितमानसची गोष्ट सांगत होते, की आपल्यामध्ये सामर्थ्य आहे याची नुसती जाणीव करून देणारं, त्याच्यासाठी काहीच वेगळं, काहीच म्हणजे काही कृती नाही, काही नाही. फक्त जाणीव करून देणारी गोष्ट येते. रामायणात पण येते, रामचरितमानसमध्ये सुद्धा येते. कुठली गोष्ट आहे, ऐन युद्धामध्ये जेव्हा असं लक्षात येतं, की कुठली तरी आता विशिष्ट शक्ती लागणार आहे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर. अगदी घनघोर युद्ध चालू आहे आणि अचानक आता काहीतरी असं सामर्थ्य लागणार आहे. मेघनादाची गोष्ट आहे, लक्ष्मणाची गोष्ट आहे. लक्ष्मण मूर्छित होतो एका बाणाने आणि मग आता लक्ष्मणाला पुन्हा पूर्ववत अवस्थेत आणण्यासाठी, त्याला पुन्हा त्याच्या कॉन्शियस पर्यंत पोहोचवण्यासाठी कोणाकडे बरं शक्ती आहे असा विचार चालू होतो. वानरं म्हणतात की आमच्या सगळ्यांकडे शक्ती आहे. त्याच्यातच एक गोष्टीत गोष्ट आहे की इथून तिथे जायचं आहे तर कोणाची किती शक्ती आहे हे जो तो विसरलेला असतो. काही वानर सांगतात आमच्याकडे आहे शक्ती, ह्याच्याकडे आहे शक्ती, त्याच्याकडे आहे शक्ती. आणि हनुमान मात्र, हनुमानाला श्राप असतो. हनुमानाच्या श्रापाची गोष्ट आहे की कुठल्या तरी ऋषींना लहानपणी काहीतरी होतं आणि ऋषींना काहीतरी त्रास, क्लेश होतात आणि मग ऋषी श्राप देतात की तुला जेव्हा अत्यंत गरज असेल, तुझ्या सर्व शक्ती तू विसरलेला असशील. तुझं सगळ्या सिद्धी, अष्टसिद्धी नवनिधी दाता, तुझ्या अष्टसिद्धी सामर्थ्य विसरून गेलेला असशील आणि त्या क्षणाला तुला ते काही केले आठवणार नाही. पण असा जो कोणी असेल गुरु समान, असा जो कोणी असेल त्या ताकदीचा, तर तो मात्र तुला याची आठवण करून देऊ शकेल. असं एक त्यातल्या त्यात दिलासा हनुमानाला मिळतो. सो या ऐन युद्धामध्ये हनुमान सगळं विसरलेला असतो. कसं उड्डाण बिड्डाण काही लक्षात नसतं त्याच्या. सगळ्या शक्तीच विसरून तो हतबल होऊन बसलेला असतो. कारण त्याला खूप वाईट वाटतं, की अरे आता मी काहीच करू शकणार नाही की काय? मी यांच्या काहीच मदतीला येऊ शकत नाही की काय? आणि मग तिथे जांबुवंताची गोष्ट आहे. जांबुवंत काय करतो? हनुमानाला त्याच्या शक्तींची जाणीव करून देतो. फक्त जाणीव करून देतो. हनुमानाला तो सांगतो, की "अरे, तू विसरलायस, पण तुझ्यामध्ये हे सगळं आहे." रामरक्षेमध्ये अप्रतिम उल्लेख येतो, नाभीम जांबवदाश्रय. त्याच्या नाभी प्रदेशावर, हनुमानाच्या नाभी प्रदेशावर काही विशिष्ट स्पर्शाने जांबुवंत सगळ्या त्याच्या विस्मृतीत गेलेल्या स्मृतींना जागृत करतो. स्मृती जागरण ज्याला आपण म्हणतो ना, स्मृती परिशुद्धी. म्हणजे स्मृतींची, गतस्मृतींची, आपल्या पास्ट मधल्या स्मृतींची आठवण, त्यांना ट्रिगर करणं, त्या जागृत करणं. सो नाभीम जांबवदाश्रयामध्ये जांबुवंत त्याच्या नाभी प्रदेशावर, नाभी प्रदेशामध्ये काय आहे?
आपण चक्रांच्या भाषेत पण शिकलोय मणिपूर चक्र. सो हनुमंताच्या मणिपूर चक्रामध्ये किंवा हनुमंताच्या मणिपूर चक्रातलं अग्निबीज अग्नितत्व जागृत करतो आणि ती अग्नी त्याला प्रेरणा देतो. ती अग्नी हनुमंताला आतमधून कर्मप्रवृत्त करतो, सक्रिय करतो, काहीतरी कार्य करण्याची प्रवृत्त करतो. आणि मग हनुमानाला अचानक स्मरतं की अरे, मी तर हे करूच शकतो. आणि मग तो उड्डाण करतो, कुठून कुठे जातो. आधी त्या वैद्याकडे जातो, मग पुढे द्रोणागिरी पर्वतावर जातो, संजीवनी आणण्यासाठी जातो. असं करत करत त्याच्या सामर्थ्याची त्याला जाणीव होते. सो या ठिकाणी जांबुवंत हा एक गुरु झाला. अशी गुरुची वेगवेगळी लक्षणं किंवा आपण ज्याला म्हणतो की व्याख्या आणि लक्षणं असं येतं. आता मगाशी जसं म्हटलं की गुरुच्या जशा व्याख्या, गुरु या शब्दाच्या, गुरुच्या म्हणजे कुठल्या व्यक्तीच्या असं आपण म्हणत नाही आहोत. पण त्यांच्या जशा विविध व्याख्या येतात तशी त्यांची लक्षणांची सुद्धा छान म्हणजे विविध ग्रंथांमध्ये डिटेल लक्षणं दिलेली दिसून येतात. त्यातली काही लक्षणं उदाहरणादाखल आपण बघूया. म्हणजे उत्तम गुरु किंवा गुरु कसा ओळखावा ह्या गोष्टी आपल्याला कळू शकतील. गुरु लक्षणांमध्ये जी अनेक लक्षणं येतात समर्थांची आहेत ती बघणारच आहोत, पण आदि शंकराचार्यांची आहेत किंवा उपनिषदांमधली आहेत. तर अशी वेगवेगळी लक्षणं जी आहेत आपण ती इकडे बघूया. तुम्ही साधारणतः समर्थ रामदास जर वाचले असतील तर समर्थ रामदासांचा एक अख्खा समास गुरुलक्षण नावच आहे दशकाचं. अं, 5वं दशक दुसरा समास गुरुलक्षण समास असं त्याला आपण म्हणू शकतो. मग गुरुलक्षण समासातल्या काही काही ओळी वाचल्या. संपूर्ण समास आत्ता घेणं शक्य नाही वेळेअभावी. पण काही ओळी इतक्या सूचक आहेत, इतक्या इतक्या टू द पॉइंट आहेत आणि इतक्या स्पष्ट आहेत. उदाहरणार्थ पहिलाच जो समासातला दुसऱ्या समासातला जो पहिलीच ओळ आहे, पहिलाच श्लोक आहे. जे करामती दाखविती तेही गुरु म्हणे जेती. करामती दाखवती, करामती म्हणजे चमत्कार. आपल्याकडे जी मोठी परंपरा आहे, असंख्य चमत्कारांची परंपरा आहे, ज्याच्यामध्ये अनेक गुरु आहेत. काय म्हटलंय स्पष्टपणे, जे करामती दाखविती ते गुरु म्हणेते, त्यांना गुरु म्हणता येईल. परंतु सद्गुरु नव्हेची मोक्षदाते, मोक्षदाते असं पुढे एक शब्द येतो. पण मोक्ष देणारे ते सद्गुरु असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की जे करामती करू शकतात, त्यांच्याकडे काही सिद्धी असतील, काही चमत्कार करून दाखवतील, त्यांचंही कार्य गुरुतुल्य आहे. त्यांच्याही अस्तित्वाला गुरु हेच नाव आहे. त्यांच्याही असण्याला गुरु म्हणता येईल. तरी सुद्धा समर्थ असं म्हणतात की मोक्षाची ओळख करून देणारे, मोक्षाची वाट दावणारे किंवा मोक्ष हा विषय उलगडून सांगणारे आणि मोक्षत्वापर्यंत नेणारे ते खऱ्या अर्थी सतगुरु. सत आणि अथर्वशीर्षात हा शब्द येतो. ऋतौ वच्मी, दुसरी ऋचा, ऋतौ वच्मी सत्यं वच्मी. सत आणि ऋत याच्यापर्यंत, याच्याशी तुमची ओळख, नुसती ओळख नाही, याच्यामध्ये तुम्हाला एकरूप करणारे, याच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवणारे, तिथे सत हा विषय येऊ शकतो. असं समर्थांच्या दशकामध्ये वर्णन येतं. मग वेगवेगळी वर्णन आहेत. औषधी प्रयोग म्हणजे विविध औषधांच्या प्रयोगातून तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवणारे असे असे सुद्धा गुरु. गुरुलक्षणांची वेगवेगळी व्याख्या येते. त्याच्यात मगाशी जसं म्हटलं ना, विविध प्रशिक्षक, साहित्य किंवा साहित्य, त्याला साहित्य, साहित्य, संगीत, राग, ज्ञान, गीत, नृत्य, तान, मान म्हणजे विविध ह्या सगळ्या कला झाल्या आपण म्हणतो तसं. की नाना वाद्य शिकविती जन, विविध वाद्यांचं ज्ञान, गानमान म्हणजे गाण्याचं, संगीताचं ज्ञान किंवा गीतम वाद्यम नृत्यम त्रयम च संगीतम वर्तते, असं सगळ्याचं एकत्रित ज्ञान, तेही एक गुरु, त्यालाही एक गुरु जाण, असं असं म्हटलेलं आहे समर्थाने. की हे सगळं शिकवणारे, या सगळ्या गोष्टी असणारे हे सुद्धा गुरुच आहेत. विद्या शिकविती पंचाक्षरी, ताडे तोडे नाना परिका, पोट पोट भरे जयावरी, ते विद्या शिकविती. पुढे जे येतं, विद्या शिकविती पंचाक्षरी. पंचाक्षरी याचे अनेक अर्थ घेतात, पण पंचाक्षरी म्हणजे 5 तत्वांच्या विद्या, विविध विद्या शिकवणारे ते सुद्धा गुरुच झाले. हम्म. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता, मातृदेवो भव पितृदेवो भव, आपण विविध व्याख्या बघितल्यात, विविध उपाध्या किंवा वन लाईनर्स आपण बघितलेले आहेत. सो त्यांचं म्हणणं काय की मातृ आणि पितृ हे सुद्धा आहेत बरं का गुरु, पण तरी सुद्धा पुढच्या जोळीमध्ये समर्थ म्हणतात
परी घरी पहिलं पार पावविता तो सद्गुरू वेगळा. पहिलं पार म्हणजे पहिलं तिरास नेणारा. हे सगळे संसारी गुरु आहेत तुमचे. माता काय, पिता काय, अमुक काय, शिक्षक काय, असे विविध गुरूंच्या आधी वर्णन येतात. हे सगळे तरी सुद्धा, हे जरी गुरुच आहेत मान्य आहे, पण तरी सुद्धा ते तुम्हाला व्यवहारामध्ये काहीतरी देऊ शकतात, संसारातलं काहीतरी देऊ शकतात. त्याच्या परे ज्या गोष्टी आहेत, त्याच्या पल्ल्याड ज्या गोष्टी आहेत, त्याच्या पहिलं पार जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या देणारा तो सद्गुरू तरी सुद्धा वेगळाच आहे, असं समर्थांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. संपूर्ण समासामध्ये वेगवेगळी वर्णनं येतात आणि त्याच्यात तुलनात्मक सांगितलंय की हे असं पण आहे आणि तसं पण आहे, याच्यात पण आहे, त्याच्यात पण आहे. म्हणजे इथे पण तुम्ही गुरु म्हणू शकता, पण आम्ही जे गुरु सांगतो आहोत, आध्यात्मिक जे गुरु सांगतो आहोत, ते तरी सुद्धा वेगळेच आहेत, अशा अर्थी ही वर्णनं येतात. मग असे जसं म्हटलं की विविध भारतीय भक्ती संप्रदायांमध्ये गुरु हा विषय येतो. आणखी काही भक्ती संप्रदायातली उदाहरणं बघूया. उदाहरणार्थ तुम्ही नानकवाणीचं ऐकली असेल तर नानकवाणीमध्ये मन पवन को राखे बंद तेही त्रिकुटी त्रिवेणी संध. नानकवाणीमध्ये काय म्हटलेलं आहे, सद्गुरूंचे त्यांनी काही अजून अजून डिटेल किंवा अजून आपण म्हणूया तार्किक दृष्ट्या, टेक्निकली सुद्धा, तांत्रिक दृष्ट्या सुद्धा विशिष्ट व्याख्या केलेली आहे की खरा सद्गुरू त्यांनी वर्णन काय केलेलं आहे, त्रिकुटी त्रिवेणी संध. आता हा थोडासा आगमांचा पण विषय येतो की 3 वेळा उपदेश करून एखाद्या गोष्टीचं तिहाई किंवा त्रिवार उपदेश करून जो एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो, मग तो मंत्रांच्या माध्यमातून असेल, अमुक असेल, तमुक असेल, कुठल्याही माध्यमातून असेल, ज्याच्यामध्ये ज्याला सद्गुरू किंवा ज्याला गुरु ही व्याख्या दिलेली आहे. आणि मग त्याला जोडूनच पुढे आणखी काही कबीरांच्या आणि नानकांच्या दोनही संप्रदायांमध्ये किंवा दोनही प्रकारच्या वाङ्मयामध्ये काही समान दुवे येतात. त्याच्यातला एक दोहा बघूया. ती समानता आहे, म्हणजे दोघांचे शब्द वेगळे आहेत, पण त्यांनी एकच विचार मांडलेला दिसून येतो. प्रथम गुरु है माता पिता, जसं आता म्हटलं होतं की कबीर काय म्हणतो, प्रथम गुरु है माता पिता, रज बिरज का सोई दाता, दूसर गुरु है मन की धाई, गिरहवास को बंद छुड़ाई, तीसर गुरु जिन धरिया नामा, ले ले नाम पुकारे गामा, चौथे गुरु शिक्षा दिन्हा, जग व्यवहार सबत बजिन्हा. आता आपण जे व्यवहार वगैरे सगळे बघितले ना, ते सगळे नावं इकडे येतात. पंचम गुरुजिन वैष्णव किन्हा, राम नाम का सुमिरन दिन्हा, छठे गुरु जिन भरम गढ़ तोड़ा, दुविधा मेटी एक से जोड़ा, सातव गुरु जिन सत्शब्द लखावा, जहा का तत्व सो तहा समाया. आता 7 गुरु दिलेले आहेत. मग 7 गुरु कुठले? सोपं आहे. अर्धे त्यातले संसारिक गुरु आहेत. पुन्हा एकदा माता पिता त्यांनी म्हटलेलं आहे. मग प्रसव करने वाली, प्रसव करणारी याचा अर्थ रज बिरज का सोई दाता. दुसरं गुरु हे मन की दाई, दाई याचा अर्थ किंवा प्रसव करणारी दाई म्हणजे प्रसवणारी, प्रसूती करणारी दाई, यालाही त्यांनी गुरु समान मानलेलं आहे. नामकरण करणारे, तुम्हाला तुमचं पहिलं अस्तित्व, आयडेंटिटी देणारे असे जे कोणी धार्मिक गुरु असेल ते सुद्धा असू शकतील, गुरुजी सुद्धा असू शकतील. असं जर कोणी असेल तर नामकरण विधी करणारे. प्राथमिक शिक्षा मगाशी म्हटलं बालवाडी, पहिली दुसरी प्राथमिक शिक्षा देणारे, अशा अर्थी. वैष्णव, पुढे वैष्णवांचा हरीचा उल्लेख येतो, हरीची ओळख करून देणारे म्हणजे मंत्र जप किंवा आपण म्हणतो वैष्णव बनवून मंत्र जपाचं ज्ञान करून देणारे, त्याची ओळख करून देणारे आणि ईश्वराचं ज्ञान करून देणारे, असे सगळे. आणि याच्या पलीकडे त्यांनी कबीराने ओळख करून दिली की याच्या पलीकडे सुद्धा सातव गुरु जिन सत्शब्द लखावा, असे 7वे गुरु जे तुम्हाला एक असं काहीतरी देतील, एक असं काहीतरी ज्ञान देतील किंवा एक असा ध्वनी देतील, ओंकार ध्वनी, एक असा तत्व देतील की ज्याला तुम्ही परमगुरु किंवा सर्वोच्च गुरु असं काहीतरी म्हणू शकाल. सो साधारणपणे गुरु शब्दाविषयी विविध ग्रंथ, विविध संप्रदाय, विविध काय म्हणूया विविध धर्मग्रंथ किंवा धार्मिक ग्रंथ किंवा भक्ती संप्रदाय, दोन वेगळ्या विषय आहेत. वैदिक आहेत आणि धार्मिक आहेत. भक्ती संप्रदाय आणि असा पण आहे. तर या सगळ्यामध्ये साधारणपणे गुरु शब्दाच्या अशा वेगवेगळ्या व्याख्या येतात.
आता जेव्हा आपण ध्यान साधना करतो, ध्यान साधनेमध्ये गुरु हा शब्द म्हणजे गुरुविषयी ध्यान साधना करायची, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे त्याच्यामधलं, दत्त संप्रदायात जसं सांगतात, की दत्त संप्रदाय असं म्हणतं, की 24 गुरु किंवा अनेक घटकांना गुरु मानलेला आहे. ओके. सो सगळ्यात पहिला मुद्दा येतो, की अनेक गोष्टी, अनेक घटक गुरु समान असू शकतात आणि मग एक सर्वश्रेष्ठ गुरु असा कोणीतरी गुरु असतो. याचा अर्थ आपल्या एकंदरीत आयुष्यामध्ये आपल्याला अनेक जण हे गुरु समान भेटू शकतात. ज्यांच्यामध्ये गुरुतत्व आहे किंवा आपण म्हणतो गुरुबळ प्रबळ आहे अशा अर्थी. मग आपल्याला आध्यात्मिक, धार्मिक, सांसारिक, व्यावहारिक, पारमार्थिक या गुरूंची ओळख फक्त करता आली पाहिजे, की कळलं पाहिजे की कुठले गुरु हे व्यावहारिक आहेत, कुठले धार्मिक आहेत, कुठले आध्यात्मिक आहेत. हे आपल्याला तेवढं सहजपणे कळेल, तेवढं तुम्हाला गुरु प्राप्ती किंवा गुरु किंवा काही जणांचं असं म्हणणं असतं, की मला फार इच्छा आहे, की कोणीतरी गुरु मिळावेत. हा जो विषय येतो, त्याचं वर्णन करताना शास्त्रांमध्ये असा उल्लेख येतो, की प्रत्येकाची तुमच्या तुमच्या कर्मानुसार, कर्मसंचयानुसार आणि वर्तमान काळातील कर्मानुसार प्रत्येकाची एक घटिका किंवा एक वेळ अशी असते ठरलेली, की जेव्हा त्यांना गुरु प्राप्त होतो. मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण यासाठी काय करू शकतो, तर आजवर आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक गुरुरूपी व्यक्तीसाठी किंवा आपल्याला जे कोणी गुरु समान वाटले, आपल्याला ज्यांनी व्यावहारिक विषय सांगितले, पारमार्थिक सांगितले, आध्यात्मिक शिकवले, ते उलगडून दाखवले. आता आपण ज्या अनेक व्याख्या बघितल्या, त्या व्याख्यांमध्ये बसणारे जे कोणी असतील, तर या सगळ्यामध्ये बसणाऱ्या प्रत्येक गुरुचं स्मरण पहिला विषय येतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता हा दुसरा विषय येतो. कृतज्ञता याचा अर्थ त्यांच्याविषयी आपण ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड हा शब्द कळायला सोपा. सो त्यांच्याविषयी कृतज्ञता मनात व्यक्त करणं. आणि मग तिसरा महत्वाचा विषय येतो, की माझ्यातल्या कुठल्या प्रकारच्या जडत्वापासून मला म्हणजे किंवा विकार, आपण वेगवेगळे शब्द बघितले ना, जडत्व, विकार, अज्ञान, अंधकार, तमस, ह्या माझ्यातल्या कुठल्या प्रकारच्या तमस इत्यादी इत्यादी पासून मला प्रकाशाकडे जायचं आहे, याचं आपल्याला स्वतःचं सेल्फ अनालिसिस म्हणूया, याचा आपल्याला अंदाज घ्यावा लागेल. आणि मग त्याच्यातून इकडे नेण्यासाठी कसं गुरु मदत करू शकेल याच्यावरती तुम्ही ध्यान करू शकता. मेडिटेशन जे आहे ते मी रेकॉर्डेड देणारच आहे. पण मेडिटेशन करताना त्याच्यामध्ये काय संकल्प असला पाहिजे त्यासाठी, तर सोपा संकल्प, की गुरु शब्दाच्या अनेक व्याख्या आपण ऐकल्या. यानुसार माझ्या आयुष्यात आजवर आलेल्या सर्व गुरूंचं स्मरण हवं तर मेडिटेशनच्या सुरुवातीला, ध्यानाच्या आधी एक 5 मिनिटं वेळ काढा, वही पेन घ्या, कागद पेन घ्या. 10 मिनिटं लागतील कदाचित. 10 मिनिटं घ्या, कागद पेन लिहा. आजवर तुम्हाला भेटलेल्या गुरुसमान व्यक्तींचं छान लिहून काढा, की अमुक अमुक या ठिकाणी पहिले शिक्षक, आपले सगळ्यात पहिले शिक्षक, बालवाडीमध्ये ज्यांनी सगळ्यात पहिले पाटीवरती श्री गणेशा लिहिला असेल, पाटीवरती आपल्याला लिहायला शिकवलं असेल, ते पहिले शिक्षक इथून गुरुतत्वाची आपली पहिली ओळख आहे मुळामध्ये. हा, मग नंतर तुम्हाला कोण मोठे गुरु भेटले हा विषय खूप पुढचा आहे. पण त्या मोठ्या गुरुपर्यंत येण्यासाठी तुम्हाला व्यवहारामध्ये पात्र व्यक्ती करणारे जे पहिले गुरु आहेत, जे पहिले शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना विसरून चालणार नाही. त्यामुळे शिक्षक या पहिल्या पायरीपासून गुरु, सद्गुरु, परमगुरु या शेवटच्या पायरीपर्यंत जेवढ्या व्यक्ती आहेत, म्हणून ती नावं आपण मुद्दामून बघितली, की शिक्षक कोण, प्रशिक्षक कोण, अध्यापक कोण, प्राध्यापक कोण. सो या प्रत्येक स्तरावरती मला आजवर कोण 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 कुठे कुठे कसं कसं माझ्याशी जोडलं गेलेलं आहे, या सगळ्यांची अगदी नावं नाही आठवली तरी नुसतं तर उल्लेख करू शकतो, की इथे इथे मला हे शिकवणाऱ्या या व्यक्तीबद्दल मी अमुक अमुक आहे. मग असं व्यावहारिक गुरूंची यादी करा, ज्या सांसारिक गुरूंची यादी करा. मातृपितृदेव, मातेपासूनच, आईपासूनच सुरुवात होणार साहजिक आहे. कारण मुळामध्ये आपलं भूतकाळ, आपल्या भूतकाळाला आपल्या वर्तमानाशी जोडणारा दुवा म्हणजे आई आहे. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे, की आपला एक कर्मसंचय होता आणि त्या कर्माच्या संचयापासून आपल्याला
इथपर्यंत आणणारं, पृथ्वीपर्यंत आणणारं जो एक मीडिएटर, एक मधलं महत्वाचं तत्व आहे, की पितृलोकातून किंवा ज्याला आपण लाईफ बिटवीन लाईफ स्टेज म्हणतो, या पितृलोकातून पृथ्वीपर्यंत आणणारं एक महत्वाचं तत्व म्हणजे मातृदेवो भव. सो आई हा पहिला गुरु आणि तिथून जी सुरुवात होते तिथपासून आत्तापर्यंत आपण ज्या कुठल्या वयाच्या टप्प्यात असो त्या टप्प्यापर्यंत जेवढे म्हणून गुरु समान व्यक्ती भेटल्या त्यांच्याबद्दल कृतज्ञता. लिखित जप, मागे आपण लिखित जपाचं महत्व बघितलं होतं. एक वाचिक जप असतो की नुसतं उच्चारण करणं, हे असे असे यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे, यांच्याबद्दल मी आभारी आहे, हे उच्चार झाले. पण लिखित जपामुळे जे सामर्थ्य येतं, लिखित जपाला जी तुम्हाला अनुभव येऊ शकतात, ते फक्त वाचिकाने येणार नाहीत. म्हणून लिखित करायचा. लिहिताना आपोआपच मनामध्ये आपलं ते वाचलं जातं. सो लिखित आणि वाचिक एकत्रित होतं. ते लिहून काढायचं आणि ते लिहून काढल्यानंतर मग ध्यान. ध्यान याचा अर्थ या सगळ्याचं व्हिज्युअल इफेक्ट, या सगळ्याला डोळ्यासमोर आणून आता माझ्या शरीरामध्ये असं काय आहे की ह्या एवढ्या सगळ्या गुरूंच्या शिक्षकांच्या विविध टप्प्यांमधून पुढे येत 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 सुद्धा माझ्या मते आता असं काय काय शिल्लक आहे जे मी ऋकार, पुढच्या गुरुच्या दुसऱ्या ऋकार या अक्षराने, अग्निबीजाने ज्याचा मी ज्याचं मी इधर आपण जसं म्हणतो की ज्याचं निराकरण करू शकतो किंवा अग्निबीजाच्या मदतीने ज्याच्यावरती मी काम करू शकतो, ज्याच्यातून मला पुढे जाण्याचा मार्ग मिळू शकतो, अशा स्वरूपाने आजचं ध्यान करायचं आहे. शक्य झालं तर आज करा, आज नाही जमलं तर नंतर करा. पण निश्चितपणे तुम्ही हे ध्यान करू शकता. हा विषय डोक्यात ठेवून गुरु ह्या शब्दाची व्याख्या बघितली आपण आणि काही लक्षणं बघितली. हा शब्द इतका विस्तृत आहे की याच्याविषयी पुन्हा एकदा कधीतरी नक्कीच बोलूया. पण मुळामध्ये आपण त्याची एक थोडक्यात व्याख्या बघितली आणि त्याची काही लक्षणं बघितली या तत्वाची, गुरुतत्वाची. त्यावर आधारित त्या व्याख्येवर गु आणि रू या दोन अक्षरांचे जे वेगवेगळे अर्थ बघितले त्यावर आधारित ही ध्यानसाधना असणार आहे. तर ती नक्की करा आणि मग तुम्ही ती केल्यानंतर तिथेच खाली कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. म्हणजे मग कळू शकेल की कशा प्रकारे आपल्याला गुरुतत्व स्पर्शून गेलं, कुठला अर्थ आपल्याला गुरुतत्वाचा कळला हे तुम्हाला त्या ध्यानसाधनेत निश्चितपणे अनुभव येईल. आजचा आपला छोटासा जो विषय होता गुरु या शब्दाभोवती जे काही अर्थाच्या छटा आणि त्याचं एकंदरीत गुरु या शब्दाचा किंचित आपण म्हणूया चिंतन मनन असा आपण एक छोटासा विषय घेतला होता. तो आज थांबूया आणि मेडिटेशनची लिंक तुम्हाला इथेच मी पाठवीन नंतर. थँक्यू.